ओढ असली की वेळ मिळतो, वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं, समाधानी राहिलं तर नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं. आयुष्य जगायला फक्त पैसाच लागत नाही, त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मैत्री निभावणारे मित्र असलेच पाहिजेत. याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही. आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा, कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत.